सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता म्हणजे सत्यन ते असतात. सत्य आता तिथे टेन्शनमध्ये असतो. सत्य म्हणतो की आता काय करायचं. आता तात्यासाहेब हा जेलमधून सुटला आहे. वाघमारे आपल्याला काही करून तिकडे जावं लागणार आहे. हो, तात्यासाहेब असा कसा सुटू शकतो. हे बघ बलमा, तू पोलीस स्टेशनला जा आणि तू तिथे बघ काय चाललंय नेमकं तिथे स्टेशनमध्ये. तर आता बलमा म्हणतो ठीक आहे. आणि इकडे आता मंजू म्हणते की नाही सत्या, थांब बलमा, मी जाते. तर मंजूला सत्या म्हणतो की नका वाघमारे, तुम्ही नका जाऊ. तुम्ही जाऊन काय करणार आहे. तुम्हाला सस्पेंड केलं आहे आणि उगाच तुमच्यावरती परत नाव घेतलं जाईल काही पण. नका जाऊ तुम्ही वाघमारे, असं सत्या म्हणतो. तर आता मंजू म्हणते सत्या नाही गेले तर कसं होईल रे. मला तर खरंच कळत नाही आहे सत्या, काय करावं. मी तिथे जाऊन काय होणार, मी बघते ना सगळं काही. सस्पेंड म्हणजे मला काही इन्स्पेक्टर आहेच मी अजून सत्या. मला काही नोकरीवरून नाही काढलं, फक्त सस्पेंड केलं आहे. तर सत्या म्हणतो की नका वाघमारे, तुमच्याकडून फाईल लंपास झाली, याच्यात आधीच तुमच्यावर आरोप आहे आणि आता अजून काही पण आरोप लावेल तिथे जाऊन पण. तर आता सत्या मंजू म्हणते ठीक आहे सत्या. तर आता लगेच म्हणतो की असं तात्या कसा सुटू शकतो. यामध्ये पोलीस स्टेशनमध्येच कुणाच तरी हात दिसतोय. बलमा जा तू. आणि बलमा आता तिथून जायला लागतो. तेवढ्या तिथे आता तात्यासाहेबांची गाडी येते आणि तात्यासाहेब इकडं सुटलेले असतात निर्दोष. तात्यासाहेबांनी ती जी असते पूर्वा पाटील, ती चहा वगैरे पितात आणि आता लगेच ती म्हणते डॅडी साहेब कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या निर्दोष सुटका झाली. तर आता लगेच ते म्हणतात बबडे, मला वाटलं नव्हतं हे तुझ्यामुळं झालं एवढं शक्य. तुझ्यामुळं मी आज मोकळा फिरू शकतो. तुझ्यामुळे मी निर्दोष झालो आहे बबडे, असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो मग डॅडी साहेब, तुमच्यासाठी काही करायला तयार तुमची बबडी, असं म्हणतात. आणि आता तात्यासाहेब इकडे आलेले असतात सत्याकडे आणि तिथे आल्यावरती ते आता पेड्याचा बॉक्स घेऊन येतात आणि म्हणतात की सत्यजित सुर्वे, धरा तुमच्यासाठी पेढे घेऊन आलो आहे आम्ही निर्दोष सुटलो आहे आता. तर सत्य पेढ्याचा बॉक्स घेतच नाही. तात्यासाहेब म्हणतात घे. तर आता घेतच नाही. तर लगेच तात्यासाहेब म्हणतात नका घेऊ. हे बघा, जसे लोक त्यांची बाजू पलटतात ना, तसं आम्ही आमचं पेढ्याचा बॉक्स पण मागं घेऊ शकतो. आम्ही आमचं काही करू शकतो. घ्या, मागं जाऊ द्या. आणि त्या माणसाकडे देतो आणि तात्यासाहेब म्हणतात की ज्याला खायची त्याने घ्यायचे त्याने घ्या, नाही तर नका घेऊ. कारण की कोणाला आनंद झाला आहे, कोणाला नाही झाला आहे आम्ही बाहेर आलो आहे तर. अरे तुला सत्य हे सांगण्यासाठी आलो होतो मी आता नवीन पक्ष स्थापन करणार आहे. आणि तुमचा तो पहिला पक्ष गेला, जुना पक्ष तो जुना पक्ष. आता मी नवा पक्ष तो स्थापन करणार आहे. तुला माहिती का. त्यासाठी तर तुझ्या माहिती करता सांगायला आलो होतो, असं म्हणतात. आणि तात्यासाहेबांचा विजय असो, असे त्यांचे तात्यासाहेबांचे मागचे माणसं जे असतात ते आता मोठ्या मोठ्याने घोषणा देत असतात. आणि आता तात्यासाहेब आणि सत्या बोलत असतात. तर आता सत्य म्हणतो तात्या निघ इथून, चल. कशाला आलास रे इथे, तुला कोणी बोलवलं. मला माहिती तू कशा सुटला आहे निर्दोष. खोटं, सगळं खोटं वागतोस तू. आणि निघ इथून, माझ्या दारात कशाला आलास. तर आता तात्यासाहेब म्हणतात की एवढं पण हे बोलू नको सत्या, एवढं काय उद्धटपणे बोलतोय आर्या तुऱ्यावर. तर आता सत्य होतं की हो मग तुला काय आवाजावं घालून बोलायचं का, कोण लागून गेला तू माझा, असं म्हणतो. आणि आता लगेच तात्यासाहेबांना खूप अपमान करतो. तर तात्यासाहेब म्हणतात की माझा अपमान केला आहे. आणि आता ते मम्मी साहेबांना म्हणतात की हे बघा मम्मी साहेब, आपलं ठरलं आहे ना तसंच होणार. तुमचं जे आपल्या दोघांचं जे ठरलेलं आहे ना ते तुम्हाला माहिती आहे मम्मी साहेब, सगळं काही तसंच होणार, असं तात्यासाहेब मम्मी साहेबांना म्हणतात आणि तिथून निघून जातात. तर इकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब आता सत्य म्हणतो की मम्मी तू आधी घरात चल. मम्मी आणि सपनाला घरात घेऊन येतात आणि म्हणतात काय बोलला तू तात्या, काय ठरलंय तुमचंवालं, सांगा बरं आम्हाला. तर आता लगेच म्हणतात की काय ठरलंय म्हणजे आमचं कुठं काय ठरलं, तू काका तात्यासाहेब काही पण बोलतो. आणि आता लगेच मम्मी साहेब खोटं बोलायला लागतात. तर सत्य म्हणतो की तुम्ही सांगता की नाही आता. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की काय ठरलं तुमचं, सांगा बरं मम्मी साहेब. कशाला राग करायला लावताय त्या सत्याला. तो सत्य एवढं हे करतोय आपल्या विरुद्ध जाऊन, त्या माणसाने काय झालंय तुमचं नक्की सांगा सत्याला. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की सत्याची खुर्ची उचलतो मारायला मम्मी साहेबांना आणि म्हणतो की सांग मम्मी लवकर, नाही तर बघ आता तुझ्या तर. तर आता लगेच मम्मी साहेब सांगतात की हे बघ सत्या, तात्यासाहेब मला म्हटले होते की मी तुम्हाला खासदार नाही तर आमदाराचं पद देईल आणि त्यामुळेच मी त्यांच्या बाजूने उभे राहिले होते, त्यांच्या बाजूने होते त्यांच्या पक्षात जाण्यासाठी. तर आता लगेच सत्य म्हणतो की अगं मम्मी तुला एवढं कळत नाही का तो माणूस किती कसा आहे आणि तरी पण त्याच्या बाजूने राहते, काही वाटत नाही का तुला. सत्य मम्मी साहेबांना खूप बोलतो. तर इकडं तात्यासाहेब पूर्वा आणि आर्यन भेटलेले असतात एकमेकाला. आर्यन म्हणतो की मी या सत्याचा खेळ संपवणार, या मंजिरीला, या सत्याला लवकरच संपवून टाकणार, मंजिरी माझी करणार, असं म्हणत असतो. आणि तो आता सत्याचा फोटो जाळून टाकतो. आणि इकडं तात्यासाहेब ते म्हणत असतात की हे बघ आर्यन तू काळजी करू नको, आता आपली बबडी काही सगळं काही ठीक करणार, असं म्हणतात. तर इकडे आता दरबार भरतो
लोक येतात, जमा होतात सत्याचे दे. पण आता लगेच सत्या म्हणतो की मी आता दरबार नाही भरवणार, माफ करा, मी तुमच्या समस्या नाही सोडू शकत, तुम्ही जा इथून, असं म्हणतो. आणि ते लोक जायला लागतात. तेवढ्यात मंजू ओरडते, थांबा, दरबार भरणार आणि ही मंजिरी दरबार भरवणार आजपासून, असं म्हणते. आणि म्हणते की चला, कुणाच्या काय समस्या आहे ना त्यांना मी नाही मिळून देणार, असं म्हणते. सत्याने ते मंजूला बसायला खुर्ची देते, मंजू बसते आणि आता सगळ्यांच्या समस्या सोडत असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.